तर बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये आता कारवाई होत असताना आज कामबंद आंदोलन केलं जात आहे। राज्यभरातील शिक्षणाधिकारी आज कामबंद आंदोलन करणार आहेत। विना चौकशी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेचा निषेध म्हणून कामबंद आंदोलन केलं जाईल। कारवाईचा निषेध म्हणून शिक्षणाधिकारी आज एक दिवस सामूहिक रजेवर आहेत। विना चौकशी अटक न करण्याची लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विभागीय चौकशीचा पर्याय उपलब्ध असताना थेट पोलिसांकडून अटक नको, चोर सोडून संन्याशाला फाशी असं मत शिक्षणाधिकारी संघटनेकडून व्यक्त करण्यात आले। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता थेट जे वेतन घेणारे बोगस शिक्षक आहेत ते आता टार्गेटवर आलेले आहेत, तर त्या संदर्भात कारवाईने पुढे कसा नेमका वेग घेतलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांच्या संघटनेकडून जे आंदोलन आज केलं जात आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं नेमकं काय? नक्कीच, कारण दोन अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या म्हणाव्या लागतील। कारण गेल्या काही महिन्यांपासून सुमारे 2 ते 2.5 महिन्यांपासून नागपूर विभागातील जो बनावट शालार्थ आयडी घोटाळा आहे तो गाजत आहे। विधानसभेमधील सभागृहातही याबाबत प्रश्न उपस्थित झालेले होते। त्यानंतर नागपूर पोलिसांची एसआयटी गठीत करण्यात आली होती। त्यानंतर याची कक्षा वाढवत राज्य विशेष पोलीस महासंचालकांनी राज्य लेवलवर ही एसआयटी गठीत करण्याची घोषणा केलेली होती। त्यानंतर आता जो बडगा आलेला आहे किंवा जी अटक झालेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल। कारण बनावट शालार्थ आयडी म्हणून जे शिक्षक लाभ घेत आहेत, आता थेट त्या बनावट शिक्षकांनाच अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 शिक्षिका आणि 1 शिक्षकाचा समावेश आहे। त्याचबरोबर जे आतापर्यंत या अटकेमध्ये जवळपास 17 जणांना अटक झालेली आहे, ज्यामध्ये उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, संस्थाचालक आणि आता शिक्षकांचाही समावेश त्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे अशा प्रकारचे जे कोणी बनावट आयडी शालार्थ आयडी करून शिक्षक तयार झालेले असतील आणि त्यांनी आतापर्यंत शासनाचा लाखो रुपयांचा पगार लाटलेला असेल, त्यांच्यावर आता खळबळ माजलेली आहे आणि आणखी काही शिक्षक या प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे शिक्षकांचे जे आहेत, जे बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक झालेले आहेत त्यांचे धाबे दणाणलेले आहेत। शिक्षण अधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आलेली होती। परवा 2 शिक्षक नागपुरातील 2 शिक्षण अधिकारी जे आहेत माध्यमिक आणि प्राथमिक त्या दोघांना अटक करण्यात आली। त्यानंतर आता थेट जे लाभार्थी आहेत शिक्षक त्यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ माजलेली। आणखी या प्रकरणात काही अटक होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। जी धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी।